शिर्डी नगर परिषद निवडणुकीत चांगलीच रंगत वाढू लागले। काल झालेल्या अंतिम माघारीनंतर 11 प्रभागातील 23 सदस्यांचं निवडणूक चित्र स्पष्ट झाल्याने आता उमेदवारांनी आपापल्या प्रभागात जोरदार प्रचारास सुरुवात केली। शिर्डीतील सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये महायुतीकडून प्रचाराचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। शिर्डी साकुरी येथील जागृत देवस्थान म्हसोबा महाराजांचं दर्शन घेऊन शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थानिक नागरिकांचा मान देत प्रचार नारळ वाढवण्यात आला। मंदिरात विजयाचा संकल्प करत घंटानादही करण्यात आला। प्रभाग क्रमांक 11 मोठा असल्याने प्रभाग रचनेत येथे 3 नगरसेवकांच्या जागा देण्यात आल्या। सर्वसाधारण महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग अशा जागा आरक्षित केल्या गेल्यानं महायुतीकडून या प्रभागात प्रबळ आणि जनसामान्यांशी सहज नाळ जुळवणारे उमेदवार उतरवण्यात आले आहेत। 11 अ छाया सुधीर शिंदे, 11 ब अरविंद सुखदेव कोते, 11 क प्रतीक्षा किरण कोते हे तीनही उमेदवार लोकसेवेचा वसा घेत मैदानात उतरले असून कोरी पाटी असल्यानं सामान्य जनतेसोबत घट्ट नाळा जोडल्याचा प्रत्यय प्रचार फेरीत दिसून आला। घराघरात जाऊन घेतल्या जाणाऱ्या भेटीमुळे अवघा शिवरस्ता भाजपमय झाल्याचं चित्र दिसतंय। यावेळी कैलास बापू कोते पाटील आणि सर्व उमेदवारांनी नागरिकांच्या सेवेसाठी कटिबद्ध राहण्याचं आश्वासन दिलं। तर प्रभाग 11 मध्ये आमचे जे पुढचे उमेदवार आहे त्यांचे संपूर्ण सगळ्यांचे डिप्युटी जप्त होण्याचं काम आमचे सगळे महिला आणि पुरुष करतील एवढी मला खात्री आहे। कोणी नेता असेल किंवा मी ह्या माध्यमातून आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो का जे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील, सुजयदादा यांचे फोटो वापरून जर अपप्रचार करीत असतील तर त्याला इथल्या नागरिकांनी बळी पडू नये एवढीच विनंती करतो। भविष्यकाळासाठी आपल्या शिर्डीच्या विकासासाठी, शिर्डीच्या सुरक्षेसाठी, शिर्डीची गुन्हेगारी मुक्त होण्यासाठी आणि शिर्डीच्या तरुणांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी जी संधी देणार आहे ती फक्त राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजयदादा विखे पाटील देतील। आमचे तिन्ही उमेदवार, चारही उमेदवार सुसंस्कृत आणि चांगल्या प्रकारचे आहे। त्याच्यामुळं प्रभाग 11 मध्ये आम्हाला असं वाटतं का हे चारही उमेदवार आजच आमचे निवडून आलेले अशा प्रकारच्या सगळ्या आज जी रॅली पाहिली असेल आज रॅलीला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला आहे आणि त्याच्यामुळं ह्या भागामध्ये आम्हाला चिंता करायचं काही कारण नाही। आम्ही 4 उमेदवार भारतीय जनता पार्टीकडून प्रभाग 11 मध्ये उभे आहोत। आम्हाला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे, सर्वांनी आशीर्वाद पण दिलेला आहे। आज प्रचाराचं नारळ होतं, सर्व आलेले आमच्या प्रेमापोटी सर्व आलेले, आम्ही पण 5 वर्ष पूर्ण त्यांचे बांधील राहू हे पूर्ण जनतेला मी आवाहन करतो आणि नमस्कार करतो। आमचे उमेदवार नगराध्यक्षासाठी जयश्री विष्णू थोरात, दुसरं अ मधून छायाताई सुधीर शिंदे, ब मधून मी स्वतः अरविंद सुखदेव कोते, क मधून प्रतीक्षा ताई किरण कोते हे उमेदवार आहे आणि आमचं चिन्ह आहे कमळ कमळ कमळ। आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक 11 मध्ये माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील व सुजयदादा विखे पाटील आणि आमच्या प्रभागाचे व शिर्डीचे ज्येष्ठ नेते माननीय कैलास बापू कोते, विजू कोते असतील, उत्तम भाई कोते असतील, प्रतापबाबा जगताप असतील, विलासबाबा कोते असतील यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज प्रचाराचा नारळ फोडून प्रभाग क्रमांक 11 मध्ये प्रचाराची सुरुवात करण्यात आली। तरी मी इथल्या जनतेला एक आश्वासित करतो की आमचे चारही उमेदवार उच्च शिक्षित आणि सुसंस्कृत उमेदवार आहे। तरी मी सर्व नागरिकांना विनंती करतो की त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावी। त्यांच्या सगळ्यांचं चिन्ह आहे कमळ, कमळ सोडून कोणचंही बटन न दाबता फक्त कमळ दाबावी मी अशी सर्व नागरिकांना विनंती करतो आणि आम्ही आश्वासित करतो का इथून पुढच्या 5 वर्षात आम्ही त्यांची सेवा करण्यासाठी सदैव कटिबद्ध राहू। त्यांच्या वेळेला 24 तास आम्ही उपलब्ध राहू, 365 दिवस आम्ही वर्षाचे त्यांच्यासाठी उपलब्ध राहू अशी सगळ्यांना आवाहन करतो आणि सगळ्यांना आवाहन करतो की मतदान मोठ्या प्रमाणात। दरम्यान शिर्डीतल्या निवडणुकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीने परिपूर्ण पॅनल उभं केलं। सर्वच जागांवर सामान्य जनतेशी एकरूप असलेल्या उमेदवारांना संधी देण्याचा प्रयत्न झाल्याचं महायुतीकडून प्रयत्न केला गेला। निवडणुकीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून मतदार राजाचा कौल 3 डिसेंबरला घोषित होणार आहे।
कोणाच्या पारड्यात मताधिक्याचा भरोसा जमा होतो याकडे शिर्डीकरांचं लक्ष लागलं. मनीष दवंगे पाटील, SP 24 तास, शिर्डी.